Hello students. Today we can start with solution of a triangle. Now how to find solution of a triangle or what is mean by solution of a triangle? There are 6 parts of a triangle, 3 sides and 3 angles. त्रिकोणाचे एकूण 6 घटक आहेत, 3 बाजू आणि 3 कोन. यापैकी काही व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील आणि काही कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता ही जी एक्झाम्पल आहे त्यालाच काय म्हणायचं, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. आता सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल बघण्या अगोदर आपल्याला काही रूल्स बघायचे आहेत आणि ते रूल यूज करून तुम्हाला काय सोडवायचं आहे, एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता पहिला जो रूल आहे तो जो आहे तो कोणता आहे, साइन रूल. आता हे जे रूल आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये पण 4 मार्कासाठी त्याचं प्रूफ विचारलं जातं. आता साइन रूल कसं आहे बघा, इन एनी ट्रायंगल एबीसी, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r, where A, B, C are sides of a triangle and R is circumradius of a triangle. Circumradius of triangle ABC. आणि स्मॉल एबीसी काय आहे तर त्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि कॅपिटल एबीसी जे आहेत ते त्या त्रिकोणाचे अँगल्स आहेत. आता इथे बघा याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. नाउ प्रूफ. आता प्रूफ मध्ये पहिल्यांदा आपण एक बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल एबीसी. एंगल्स ए बी, एंगल ए, एंगल बी, एंगल सी. नाउ स्मॉल एबीसी, length of opposite side of A is small a, opposite side of B is small b and opposite side of angle C is small c. These are lengths of sides. Now we can, आता इथे बघा, now we can draw perpendicular from A on BC. AD perpendicular to BC. आता इथं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे. साइन रूलचं प्रूफ करण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल, त्यासाठी आपण ए मधून बीसी वर काय टाकला, परपेंडिक्युलर. आता बघा इन ट्रायंगल एबीसी, एंगल ए, एंगल बी, एंगल सी आर एंगल्स ऑफ अ ट्रायंगल. स्मॉल एबीसी आर लेंथ्स ऑफ साइड्स ऑफ अ ट्रायंगल. किंवा असंही लिहू शकताय, length of BCA, length of ACB, length of ABC. Now draw perpendicular AD on side BC. Now बघा AD perpendicular to BC. Now area of triangle ABC is equal to, area of triangle ABC 1/2. आता एरिया कसा लिहितो आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता इथं जो बेस आहे तो कोणता घेतला आपण, BC, आणि हाईट जी आहे ती कोणती घेतलेली आहे, AD. BC ही लेंथ माहिती आहे आपल्याला A. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 BCA इंटू AD. आता इथं आपल्याला AD ची व्हॅल्यू काढायची. मग AD काढण्यासाठी बघा इन ट्रायंगल ADC कोणता रेशो घ्यायचा, साइन सी. कॉल दिस इज इक्वेशन 1. परत इन ट्रायंगल ADC, दिस इज राइट एंगल ट्रायंगल, साइन C इज इक्वल टू, साइन C इज इक्वल टू C ची अपोजिट साइड कोणती येणार, AD. हायपोटेनिस AC इज इक्वल टू AD. AC ची लेंथ माहिती आहे आपल्याला B. Therefore AD is equal to B sin C. And now put this value of AD in equation 1. Therefore area
करायचं आहे, म्हणजे आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे कोणता, एबीसी. मग त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात घ्यायचं आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए, अँगल बी, अँगल सी आर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. Length of BC small a, length of AC small b, length of AB small c. Draw perpendicular AD on side BC. AD perpendicular on side BC. Therefore, area of triangle ABC is equal to 1/2 BC into AD. Put the value of BC A into AD. Now, write this is equation 1. आता इथे आपल्याला AD ची व्हॅल्यू पुट करायची आहे. एडी ची व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे कोणता, एडीसी. त्याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काढा, साइन सी ची. साइन सी इज इक्वल टू एडी अपॉन एसी. अपोजिट साइड एडी, हायपोटेन्यूस एसी. आता एसी ची लेंथ माहिती आहे आपल्याला बी, एडी अपॉन बी. देयरफॉर एडी इज इक्वल टू बी साइन सी. पुट दिस व्हॅल्यू ऑफ एडी इन इक्वेशन 1. 1/2 a into b sin c. Take these two left. 2 into area of triangle ABC is equal to AB sin C. आता याचप्रमाणे तुम्ही आणखी दोन फॉर्म्युले तयार करू शकता. कसे तयार करणार बघा, इथं स्मॉल ए स्मॉल बी आहे, तेव्हा अँगल जो आला साइन ऑफ द अँगल कोणता आहे, कॅपिटल सी. राहिलेल्या दोन उरलेल्या पुढच्या दोन बाजू तुम्ही घेतल्या, ए बी. बीसी घेतला, बीसी घेतला तर काय येणार, साइन ऑफ द अँगल ए. आणि एसी घेतला तर साइन ऑफ द अँगल बी. असे दोन फॉर्म्युले तुम्ही तयार करू शकताय. याच प्रमाणे ते तयार करू शकतो आपण. फक्त लिहायचं काय, सिमिलरली. सिमिलरली 2 into area of triangle ABC is equal to BC sin A is equal to AC घेतला तर काय ना, sin B. बघा हे जे दोन फॉर्म्युले आहेत, हा जो आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्यावरून घेतलेले आहे. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. एबी असेल तर सी अँगल येईल, बीसी असेल तर ए येईल, एसी असेल तर बी. राईट डाऊन दिस इज इक्वेशन 2. इक्वेशन 3. आता 2 आणि 3 वरून तुम्हाला काय दिसतं बघा, लेफ्ट हँड साइड सारखी आहे, याचा अर्थ राइट हँड साइड सारखी आली. देयरफॉर AB sin C is equal to BC sin A is equal to AC sin B असं लिहू शकताय. Therefore right hand side equal therefore AB sin C is equal to BC sin A is equal to AC sin B. आता हे जे रिलेशन आलेलं आहे त्याला एबीसी ने डिवाइड करा. डिवाइड बाय ABC. Therefore, AB sin C प्रत्येकाला ABC ने डिवाइड केलं is equal to BC sin A divided by ABC is equal to AC sin B divided by ABC. आता यात कॅन्सल काय होतं बघा, AB ला AB कॅन्सल झाला, BC ला BC कॅन्सल, AC ला AC कॅन्सल. आता राहिलं काय बघा, sin C अपॉन C इज इक्वल टू sin A अपॉन A इज इक्वल टू sin B अपॉन B. लिहिताना A पहिल्यांदा लिहा, sin A अपॉन A इज इक्वल टू sin B अपॉन B इज इक्वल टू sin C अपॉन C. हे आपलं साइन रूल मधलं रिलेशन तयार झालं. राईट डाऊन दिस इज इक्वेशन 4. आता राहिली कोणती व्हॅल्यू बघा, आता हा जो रेशो आहे आपण ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी असा लिहू शकतो, किंवा ह्याचा रेसिप्रोकल घेतला, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी असं लिहू शकतो तिथं. बघा हेच रिलेशन असे लिहू शकतो आपण, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. प्रत्येकाचा काय घेतलेला आहे, रेसिप्रोकल. आता राहिला कोणता पॉइंट बघा,
हे रिलेशन आलं. आता फक्त आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, इज इक्वल टू 2r हे प्रूव्ह करायचं आहे. मग r ही काय आहे या ठिकाणी, सर्कम रेडियस ऑफ अ सर्कल. सर्कम रेडियस ऑफ अ सर्कल. मग हे सर्कल ज्या ट्रायंगल मध्ये काढलेलं आहे, सर्कम रेडियस ऑफ अ ट्रायंगल एबीसी, म्हणजे ते सर्कम सर्कल तुम्ही कुठं काढलेलं आहे, ट्रायंगल एबीसीच्या मध्ये काढलेलं आहे. आता बघा, ट्रायंगल एबीसी आता सर्कम सर्कल काढायचं आपल्याला. आता मी सर्कम सर्कल काढलेलं आहे, पण हे कसं काढतो आपण, तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती अगोदर शिकलेला आहात. सर्कम सर्कल, तर प्रत्येक ट्रायंगलची जी प्रत्येक बाजू आहे त्याचे काय घ्यायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर. प्रत्येक बाजूचा काही परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर असणारच आहे, तोही कसा पाहिजे, परपेंडिक्युलर. तिन्ही बाजूचा काय करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काय होतात, एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. आणि तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इट इज सेंटर ऑफ दी सर्कम सर्कल. तो काय असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ थ्री परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. बघा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 3 perpendicular bisectors is called circumcenter of a circumcircle. आता इथे काय आपण मेजरमेंट घेऊन काढलेलं नाही, मी सर्कम सर्कल काढलेलं आहे. आता हा जर सेंटर असेल तर परत आपल्याला ए मधून जाणारा काय काढायचा, डायमीटर काढायचा आहे. हा डायमीटर सर्कलला पी या पॉइंट मध्ये काय होतो, इंटरसेक्ट होतो. आता हा सेंटर आहे, म्हणजे ही व्हॅल्यू तुमची काय झाली, आर. ही व्हॅल्यू काय झाली, आर. याला जर नाव दिलं आपण ओ, एओ इज इक्वल टू आर, ओपी इज इक्वल टू आर. म्हणजे टोटल एपी ची जी व्हॅल्यू आहे ती काय झाली, 2r. बरोबर. आता इथं बघा, हा डायमीटर आहे. बरोबर. डायमीटर काढल्यामुळं हे सेमी सर्कल तयार झालं. आता ह्या सेमी सर्कल मध्ये सी हा अँगल आला, त्यामुळे अँगल इथं बघा, हा जो अँगल आहे सी, अँगल सबटेंडेड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आणि त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, सी आणि पी काय करा, जॉईन करा. बघा, आणि मग अँगल ए सी पी इज अ राईट अँगल. हा एक पॉइंट तुम्हाला माहित आहे, अँगल सबटेंडेड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. देअरफॉर अँगल ए सी पी इज इक्वल टू 90 डिग्री. प्रोसेस बघा लक्षात आली का, सर्कम सर्कल, सर्कम रेडियस, अँगल सी, अँगल सबटेंडेड इन अ सेमी सर्कल. बघा, मेजर ऑफ अँगल. आता इथं तुम्हाला ही सगळी प्रोसेस लिहायची आहे. ड्रॉ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल एबीसी. Draw diameter passing through A. This diameter mid circle at point P. Join C and P. Therefore, measure of angle ACP. Measure of angle ACP is equal to 90 degree. Also, आता हा जो अँगल बघा, मेजर ऑफ अँगल ABC is equal to measure of angle APC. कारण हे दोन्ही अँगल एकाच आर्कने तयार केलेले आहेत. बघा, मेजर ऑफ अँगल ए बी सी ही आर्क आहे, मेजर ऑफ अँगल ए पी सी आर्क तीच आहे, कोणती, एसी. त्यामुळे दोन्हीचं मेजरमेंट काय आहे, सेम आहे. बघा इथे इथे लक्षात येते का, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी सी. हे दोन्ही इक्वल, दोन्हीचं माप समान का आहे, तर दोन्ही एकाच आर्कनं काय केलेले आहेत, इन्स्क्राइब केलेले आहेत. बरोबर. मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एपीसी.
आता इथं बघा इन ट्रायंगल APC हा जो अँगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तेव्हा हा जो अँगल आहे तो काढू शकतो आपण. आता बघा साइन P इज इक्वल टू इन ट्रायंगल APC साइन P इज इक्वल टू, आता P ची अपोजिट साइड कोणती आली AC डिवायडेड बाय हायपोटेन्यूज काय आला AP. आता AC जी आहे ते कुठल्या कोणासमोरची बाजू आहे B या कोणासमोरची. दिस इज इक्वल टू B AP टू R. बघा साइन P हा P चं जे साइन P इज इक्वल टू P अपॉन 2R. आता APC इज इक्वल टू काय मेजर ऑफ अँगल ABC. देयरफॉर साइन B इज इक्वल टू B अपॉन 2R. देयरफॉर 2R इज इक्वल टू B अपॉन साइन B. बघा लक्षात आलं का, हे दोन्ही अँगल सेम आहेत. दे आर इन्स्क्राइब्ड बाय द सेम आर्क. मग ह्या ट्रायंगल मध्ये कशाची व्हॅल्यू काय साइन P ची. साइन P AC अपॉन AP हा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज इज इक्वल टू B अपॉन 2R. मग साइन अँगल P इज इक्वल टू अँगल P. Therefore sin P is equal to B upon 2R. 2R लेफ्ट ला घ्या 2R is equal to आणि sin P राईट ला 2R is equal to small b upon sin B. आता बघा B upon sin B ही व्हॅल्यू आपण काय केली 2R काढलेली. Therefore B upon sin B is equal to 2R. Similarly we can do that. आता बाकीचे ना दोन रेशो आहेत बघा, बाकीचे दोन रेशो कोणते राहिले A अपॉन साइन A आणि C अपॉन साइन C. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट A अपॉन साइन A इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. याचप्रमाणे राहिलेले जे दोन रेशो आहेत ते आपण 2R प्रूव्ह करू शकतो. आणि मग बघा ह्या दोन इक्वेशन वरून आपण काय लिहू शकतो A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. आता हे जे प्रूफ आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही लिहू शकताय किंवा टेक्स्ट बुक घ्या आणि त्याच्यात आहे तसं प्रूफ लिहून काढू शकताय. आणि जर काही शंका असेल तर व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल किंवा मला विचारू शकताय कधीही. आता हा जो रूल आहे बघा A अपॉन आता इथं बघा A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. परत A इज इक्वल टू 2R इंटू साइन A, B इज इक्वल टू 2R इंटू साइन B, C इज इक्वल टू 2R इंटू साइन C असे लिहू शकताय. परत R ही रेडियस आहे, रेडियस इज कॉन्स्टंट. हाच रूल A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू कॉन्स्टंट असंही घेऊ शकताय. Therefore A is equal to K sin A, B is equal to K sin B, C is equal to K sin C असे घेऊ शकताय. परत sin A upon sin B is equal म्हणजे A upon B is equal to sin A upon sin B असे घेऊ शकताय. A upon B is equal to sin A upon sin B. म्हणजे हे का म्हणून तुम्ही ही अनेक इक्वेशन म्हणजे कुठली व्हॅल्यू अशी घेऊ शकताय. बघा साइन रूल लक्षात आला का. हे जे प्रूफ आहे हे तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलं जातं. त्यामुळे पुस्तकातलं जे प्रूफ आहे ते लिहून काढा किंवा पुस्तकातलं व्यवस्थित प्रूफ लिहून काढा आणि व्हिडिओ बघून त्यातून तुम्ही समजावून घेऊ शकताय. आता एक एक्झाम्पल बघा त्याचं. इन ट्रायंगल ABC एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC
find ratio of its sides. आता इथं बघा दोन अँगल तुम्हाला दिलेले आहेत आणि काढायचं आहे काय, त्याच्या ज्या बाजू आहे त्याचा रेशो काढायचा आहे. मग दोन अँगल दिलेले आहेत ते गिवन मध्ये लिहा. सोल्युशन गिवन अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री, अँगल B 60 डिग्री. आता दोन अँगल माहित आहेत, तिसरा अँगल तुम्ही काढू शकताय. एंगल A प्लस एंगल B प्लस एंगल C इज इक्वल टू 180 degree. The sum of angles of three angles of any triangle is equal to 180. Angle A 45 degree plus 60 plus angle C is equal to 180. Therefore, angle C is equal to काय ना 180 minus 60 plus 45 किती झाले 105 is equal to 75. तिसरा अँगल काढू शकताय. त्याला हा पण क्वेश्चन असतो फाइंड अँगल सी अँड रेशो ऑफ इट्स साइड्स. आता तिन्ही पण अँगल आपल्याला माहित आहे. मग साइन रूल घ्या. वी हॅव A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C. A upon sin A, sin of 45 degree is equal to B upon sin B 60 degree is equal to C upon sin C, sin of 75 degree. आता इतर 45, 60 या दोन व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. 75 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय करावी लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल. आता इथे बघा A upon sin 45 1 upon root 2 is equal to B upon sin 60 root 3 by 2 is equal to C upon, आता ही व्हॅल्यू आपल्याला माहित नाही ती कशी कॅल्क्युलेट करणार. sin of 75 degree is equal to याची फोड करा. sin of 45 plus 30 is equal to, आता ह्याचं एक्सपान्शन बघा. sin 45 cos 30 प्लस cos 45 sin 30 is equal to 1 upon root 2 cos 30 root 3 by 2 plus cos 45 1 upon root 2 sin 30 1 upon 2 is equal to root 3 plus 1 divided by 2 root 2. अशी तुम्ही व्हॅल्यू काढा आणि इथं पुट करा. root 3 plus 1 divided by 2 root 2. आता रेशो बघा. Therefore, the ratio is 1 upon root 2 root 3 by 2 root 3 plus 1 divided by 2 root 2. आता रेशो हे करताना डिनॉमिनेटर जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट, डिनॉमिनेटर काय करायचं, डिलीट करायचा आहे. मग तो कसा डिलीट करणार, तर ह्याचा एलसीएम घ्या. एलसीएम न प्रत्येक टर्मला काय करा, मल्टिप्लाय. आता इथे काय कॅन्सल होतं बघा. रूट 2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, 2 रूट 2 ला 2 रूट 2 कॅन्सल. मग इथं काय 1 इंटू 2 2 रूट 3 इंटू रूट 2 रूट 6 रूट 3 प्लस 1. दिस इज द
फक्त लक्षात ठेवा रेशो काढताना डिनॉमिनेटर जो आहे तो काय करायचा, डिलीट करायचा. त्यासाठी डिनॉमिनेटरचा पूर्ण काय करा, एलसीएम लसावी, त्या लसावीने प्रत्येक टर्मला काय करा, मल्टिप्लाय विथ रेशो. आता इथे बघा साइन रूल आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आता सगळे रूल बघितल्यानंतर एक्झाम्पल नंतर आहेतच, तेव्हा तुम्हाला आणि लक्षात येईल. नाउ वी कॅन स्टॉप हिअर.